25-26 मध्ये जी आंबा आणि काजू फळ पीक विमा योजना केंद्र आणि राज्य सरकारमार्फत जी राबवण्यात येते त्यामध्ये 1 नोव्हेंबर 25 ते 30 नोव्हेंबर 25 या कालावधीमध्ये आंबा आणि काजू ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरलेला होता आणि साधारण 1 डिसेंबर ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये आंबा आणि काजूच्या त्या ज्या काही हवामान बदलाच्या जे काही बदल झाले त्याच्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधारण 35,000 शेतकऱ्यांना साधारण 86 कोटी रुपये आंबा काजू विम्याची रक्कम ही कालपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मला वाटतं दरवर्षी रक्कम साधारण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये येते, पण या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे यांनी मे महिन्यामध्ये आंबा आणि काजू कंपनीची जी विमा कंपनी होती त्या विमा कंपनीची मीटिंग जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे त्यांनी आयोजित केलेले होते। त्यामध्ये त्यांनी सक्त सूचना दिलेल्या होत्या की जुलै महिन्याच्या आत ही विम्याची रक्कम कोणत्याही परिस्थितीत जमा झाली पाहिजे आणि सन्माननीय पालकमंत्र्यांच्या आदेशाने त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे आज साधारण आंबा आणि काजूचे जे 35,000 जे शेतकरी आहेत त्या 35,000 शेतकऱ्यांना साधारण 86 कोटी रुपये आंबा आणि काजू विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे। मला वाटतं NDRFची असलेली नुकसान भरपाई तर शेतकऱ्यांना आंबा आणि काजूची मिळणार आहे, पण त्यापूर्वी जी शेतकऱ्यांची अपेक्षा होती आणि ज्या शेतकऱ्यांना सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ताटकळत राहावं लागत होतं त्या शेतकऱ्यांना सन्माननीय पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे आज ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू जे बागायतदार शेतकरी आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मनापासून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना ज्या यश आलेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो आहे। आणि यामध्ये जी काही विमा कंपनीकडे ज्या काही त्रुटी असतील किंवा हे पैसे मिळत असते किंवा काही ठिकाणी काजूला काही मंडळ जी आहे 4-5 मंडळ सातत्याने काजूला त्या ठिकाणी फोड्यासारख्या ठिकाणी सातत्याने त्या सर्कलमध्ये काजूला पैसे मिळत नाहीये आणि अशी 57 पैकी 5 हवामान केंद्रे सदोष आहेत आणि सदोष हवामान केंद्रामध्ये जे काही पैसे शेतकऱ्यांना जे मिळालेले नाही आहेत त्याचाही पालकमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या वतीने पाठपुरावा करू। आणि यामध्ये जशी पालकमंत्र्यांनी मे महिन्यामध्ये मीटिंग घेतली होती विमा कंपनी आणि शेतकऱ्यांची, तशाच प्रकारे ज्या ज्या विम्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी असतील त्या संदर्भात पालकमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत की पुन्हा त्यांनी विमा कंपनी आणि जे विमा बाधित शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील त्या अडचणी आणि हवामान केंद्राच्या आधारे ज्या अडचणी असतील आणि ह्या जिल्ह्यामध्ये काही हवामान केंद्र वाढवण्याची या ठिकाणी पालकमंत्र्यांनी शिफारस केलेली आहे। जिल्हा नियोजन मधून त्याला काही पालकमंत्र्यांनी निधी दिलेला आहे। ती हवामान केंद्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक बैठक पालकमंत्र्यांनी आयोजित करावी म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत। आणि म्हणून आज अत्यंत या ठिकाणी आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार अत्यंत या ठिकाणी जे अडचणीत होते यांना साधारण एक 75,000 हेक्टरी ते 95,000 मॅक्झिमम 95,000 हेक्टरी एवढ्या प्रकारची मदत काही ह्या सर्कलमध्ये जी मंडळं आहेत त्यामध्ये झालेली आहे। आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये फळ पीक विम्याचं वाटप होते वेळी आज मला वाटतं हा पहिला जिल्हा असेल प्राधान्याने अत्यंत सुरुवातीलाच या फळ पीक विम्याचं महाराष्ट्रामध्ये वाटप हे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्यामुळे या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। आणि म्हणून अशाच प्रकारचा त्यांनी पाठपुरावा ठेवल्यामुळे अधिकाऱ्यांना किंवा त्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने त्यांनी आढावा घेतल्यामुळे ही विमा रक्कम मिळण्यामध्ये आज शेतकऱ्यांना मिळालेली आहे हे त्यांच्या प्रयत्नामुळे सुलभ झालेले आहे। पुन्हा एकदा त्यांचा या ठिकाणी
अभिनंदन आणि आभार मानतोय. भविष्यात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विम्याच्या संदर्भात कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून पालकमंत्र्यांजवळ या ठिकाणी सातत्याने आम्ही पाठपुरावा करणार आहोत. आणि कालच्या 15 जुलैपासून ई पीक पाणी आंबा आणि काजू या संदर्भात ई पीक पाणी ही जुलैपासून चालू झालेली आहे. ती प्रत्येक शेतकऱ्यांनी जागरूकतेने या ठिकाणी ई पीक पाणी आंबा आणि काजूची करावी. आणि भाताच्या संदर्भात जो विमा आहे त्याची मुदत सुद्धा उद्याच्या 31 जुलैपर्यंत आहे. भाताची सुद्धा ई पीक पाणी जे आहे, काही शेतकऱ्यांना उद्या भात विक्री करतेवेळी ई पीक पाणीची जी अडचण होते, गेल्या वर्षी साधारण 500 शेतकऱ्यांना ई पीक पाणी न झाल्यामुळे साधारण त्यांची अडचण झालेली होती. आणि म्हणून भात उत्पादक जे शेतकरी आहेत, भात उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा, आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा 31 जुलैच्या पूर्वी आपली ई पीक पाणी करून घ्यावी, जेणेकरून उद्या विमा जो आहे हे भरण्यामध्ये त्यांना सुलभ होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा काही विमा कंपनीच्या जर काही याच्यामध्ये त्रुटी असतील, त्यांनी सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे यांचं जे कणकवलीचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी संपर्क करावा, जेणेकरून त्या अडचणी त्यांना आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येतील. आणि आंबा आणि काजू आज या ठिकाणी वेळ, मला वाटतं आंबा आणि काजू विमा कंपनीची ही योजना चालू झाल्यापासून प्रथमच यावर्षी जुलैमध्ये ही भरपाई मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याबद्दलही केंद्र, राज्य शासन आणि पालकमंत्र्यांना धन्यवाद आम्ही देतो.